संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती काही दिवसापूर्वीच अक्कलकोट शहरामध्ये एका कार्यक्रमाला आले असता शाई फेकण्यात आली होती आणि एक भ्याड हल्ला करण्यात आलेला होता। याच्याच निषेधार्थ आज सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर ताई जो हल्ला झालेला आहे हा पूर्णपणे ठरवून झालेला आहे आणि या हल्ल्यापाठीमागे राजकीय हस्तक्षेप आहे, त्यानंतरनं गृह खात्याचा सुद्धा हस्तक्षेप आहे असं म्हणावं लागणार आहे। कारण ज्या पद्धतीने पोलीस स्टेशनमध्ये आरोपीला ट्रीटमेंट मिळालेली आहे त्यावरनं असं वाटतंय आणि जे चंद्रकांत बावनकुळे आहे यांचं जे बोलणं आहे, रेकॉर्डिंग आहे, त्याच्यावरनं स्पष्ट झालेलं आहे की राजकीय वरद हस्त असल्याशिवाय हा हल्ला झालेला नाही आहे आणि अशा आरोपींवरती मकोका अंतर्गत कारवाई करावी, त्यासाठी आज या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेलो आहोत। मकोका अंतर्गत आरोपींवरती कारवाई करण्यात यावी असं या ताईंचं म्हणणं आहे। यानंतर मल्लिकार्जुन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी देखील या मोर्चाला पाठिंबा दिलेला। जे परवाचं कृत्य अक्कलकोटमध्ये घडलं हे अतिशय निंदनकारी कृत्य असं घडलं आहे। स्वामी महाराजांच्या पावन नगरीत असली कृत्य कधीही खपून घेतली जाणार नाही। अलीकडच्या काळात आपण बघतोय की जातीतेढ निर्माण करणे, असले कृत्य करण्यास भाग पाडणे हे जे चालू आहे हे कुठंतरी राजकारण्यांना आणि समाजकारणामध्ये अशोभनीय आहे। तुमचे विचारांनी लोकांमध्ये जावा, असे जाती धर्मामध्ये गोंधळ या ठिकाणी या निघालेल्या मोर्चाला काँग्रेस पक्षाच्या वतीनं देखील या ठिकाणी पाठिंबा देण्यात आलेला आहे। या ठिकाणी प्रहारचे एकीकडे आपण बघत आहे की प्रवीण दादावर ज्या पद्धतीने अक्कलकोटमध्ये अचानकपणे हल्ला करण्यात आला, त्या हल्ल्याचा या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे। एकीकडे आपण बघताय की महाराष्ट्र राज्यामध्ये कायद्याचे राज्य दिसत नाही आहे, देवेंद्रजींचं लक्ष नाही आहे आणि अक्कलकोट हा जातीयवादासाठी आणि अशा चुकीच्या कामासाठी हॉटस्पॉट करण्याचे काम काही लोक जाणून बुजून करतात। हे लोक कोण आहेत? पोलीस खात्याच्या आयबीला, CIDला कुठं कसं का माहिती झाली नाही? एवढा मोठा व्यक्ती या ठिकाणी येत असताना एवढा मोठा घटना या ठिकाणी घडवून आणलेली आहे। याच्या मागे कोण मास्टर माइंड आहे त्याचा तपास करणं गरजेचं आहे। संबंधित कोण पोलीस अधिकारी कर्मचारी असतील या प्रकरणाला दोषी आहेत त्यांना तातडीने निलंबित करण्यात आले पाहिजे आणि ज्या आरोपीवर एखादा आरोपी जर दुसऱ्या जातीचा असता तर शोधून कलम लावले असते, त्या आरोपीचा या ठिकाणी जामीन झाला हे सुद्धा महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेला या ठिकाणी तडा जाण्याचे काम या पोलीस प्रशासनाकडून झालेलं आहे। याचा आम्ही निषेध करतो। जे कोणी पोलीस कर्मचारी अधिकारी असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि संबंधित व्यक्तीवर मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे। ते बावनकुळे साहेबाचा जवळचा जरी कार्यकर्ता असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा बावनकुळे साहेबाला सुद्धा अशाच प्रकारे सामोरे जावं लागेल हे मात्र नक्की आहे। प्रदेश अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो शाई फेक हल्ला करण्यात आलेला होता त्याच्या निषेधार्थ आज हा मराठा समाजाच्या वतीनं अक्कलकोट इथं अक्कलकोट बंद आणि या घटनेच्या निषेधार्थ भव्य असा मोर्चा इथं काढण्यात आलेला आहे। या मोर्चामध्ये अक्कलकोट तालुक्यातीलच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील समस्त मराठा बांधव या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सर्वपक्षीय लोकांनी, सर्वपक्षीय नेत्यांनी कार्यकर्त्याच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि या ठिकाणी त्यांची अशी प्रमुख मागणी आहे की जे भ्याड हल्ल्यामध्ये जे आरोपी आहेत सापडलेले त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी आणि याच्यातील मास्टर माइंड कोण आहे तो हुडकून काढावा अशी या ठिकाणी प्रमुख मागणी करण्यात आलेली आहे। मी मुजम्मिल शानूरकरसह अल्ताफ पटेल, अक्कलकोट, BR न्यूज।